हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर मी तर स्वस्त नाही आहे, आवाजावरून कळलं असेल. घराचं शिफ्टिंग हे खूप जास्त कामं झाले आणि त्यात ते कॅनचं पाणी पिणं झालं जेवणाच्या वेळेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे गळ्याचा वगैरे. सायनसमध्ये वगैरे खूप पेन करत आहे आणि म्हणूनच मी याचमुळे 2-3 दिवस झाला ब्लॉग नाही बनवला. तर म्हटलं चला आजपासून ब्लॉग सुरू करू, आपलं काम सुरू करू. सो म्हणून आणि आज गौरवला सुट्टी आहे, विक ऑफ आहे त्याचा, त्यामुळे म्हटलं आज थोडा वेळ आहे तर त्याचा पण थोडी हेल्प होईल, तर ब्लॉग पण शूट होऊन जाईल. तर चला आजपासून आता आपल्याला सगळे इकडले नवीन ब्लॉग सबस्क्राइब करू, शेअर करून फिर पार्लेजी खाऊ. अबे साले. आणि आता इकडे सगळे नवीन ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. सो आशा करते की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि जर होम टूर हवा असेल तर कमेंट नक्की करा. आणि चला चहा पितो आता, खूप घसा पण दुखत आहे माझा, तुम्ही पण चहा प्या. आणि मेन महत्त्वाचं हे बोलायचं आहे की सॉरी, खूप जास्त दिवस झाला आहे ब्लॉग आम्ही टाकले नाही, तर तुम्ही पण वाट पाहत होते. बरेचसे मला पर्सनली मेसेज पण आले की कधी येणार आहे तुझे ब्लॉग नवीन घराचे वगैरे, थोडं स्टँडवर लाव ना. आणि महत्त्वाचं हे पण सांगायचं राहिलं की माझं जसं स्वप्न होतं घर घ्यायचं, तसंच मंदिर घ्यायचं पण एक स्वप्न होतं जे पूर्ण झालेलं आहे. मला बाकी सगळं नंतर घ्यायचं आहे, पण मला मेन होतं माझं मंदिर आणि घर. या दोन गोष्टी खूप मोठ्या म्हणजे बकेट लिस्टमध्ये होत्या, ज्या की मी पूर्ण केल्या आहे. त्याचा खूप आनंद वाटतोय मला. आणि मंदिर तर बघितलंच तुम्ही, तरी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलंच मी. तर चला चहा पितोय, टी व्ही लावलाय आपल्या इकडे आणि आम्ही खाली बसलोय, कारण अजूनपर्यंत सोफा वगैरे शॉपिंग व्हायची आमची. थोडी आता हळूहळू करू, कारण आता सध्याच तब्येत बरी नाही आहे, करू सगळे कामं हळूहळू काय. सो चहा वगैरे झालाय आणि आता थोडा वेळ बसतं. म्हटलं ॲक्च्युली 10 वाजत आहे. आज मलाच उशीर झाला, त्याचं कारण की बरं नाही आहे म्हणून लेट उठले. आणि उठले तसं खूप वेळेचे होते पण बेडवरनं नाही उठले. तर आता चहा वगैरे झाला, आता आंघोळीला वगैरे जाते, छान फ्रेश वगैरे होते. आणि गौरव गेलाय वॉशरूमला. गौरव लवकर ये ना. रुको जरा सबर करो, जायचं आहे ना बाहेर. तर आज गौरवला सुट्टी आहे आणि आज थोडे बाहेरचे काम आहेत जे करायचे आहेत, तर थोडं जाते म्हटलं. ॲक्च्युली काय झालं, लास्ट टाइम ना माझे जे कुकर आहे ते खूपच भयंकर म्हणजे त्यांनी आपली औकात दाखवली असं म्हणू शकतो. आणि माझ्या जे प्रेझेंट जे आलेले कुकर होते, आपण कसं आहे ना कुठल्याही चांगल्या क्वालिटीच्या वस्तू नसेल तरी त्याच्यावर विश्वास करतो. त्याचं कारण हे आहे की तो कुकर काय झालं की पाणी म्हणजे शिटी उडाली आणि पाणी पूर्ण फेकून आला होता. इथेच झालं ते आल्यावर. आणि त्याच्यामुळे म्हटलं, गौरव बोलला की रिस्क घेऊ नको, दोन्ही कुकर तू ते मोडीत द्या आणि नवीन घे, तुला काय घ्यायचं आहे तर. म्हणून आज वेळ आहे तर त्याच्यासाठी आम्ही ते पण घेऊन जाणार आहे बाहेर. आणि आज गौरवचं इथे ॲक्च्युली आमच्या इथे रूमच्या इथे ना थोडं एअरटेलचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्या ऑफिसच्या याच्यामध्ये, म्हणून मग आम्ही जिओमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला आहे सिम. सो आज ते पण काम करायचं आहे आणि बरेचसे कामं जे बाहेर जायचे. परत मी आणलेले कर्टन्स जे होते बनवून, तर ते इतवारामधनं बनवून घेतलेले होते, तर ते थोडे शॉर्ट झाले. ॲक्च्युली मला ना डोअर मेजरमेंट नाही होतं आणि एवढा वेळ नव्हता की मी मेजरमेंट घेऊन परत जाऊन आणणार, म्हणून मी आधीच आणल्यामुळे थोडा इश्यू झालेला आहे. पण काही हरकत नाही, ते बनवून देतात, कारण बनवून घेतलेलं आहे तर ऑब्व्हियसली त्यांच्याकडे मटेरियल आहे तर ते करून देतात सगळं. तर आता ते घेऊन जाणार सोबत आणि बिलकुल डोअर अकॉर्डिंग ते तेवढ्या मेजरमेंटनुसार बनवून घेऊन येईल. सो ते सगळे कामं करायचे आज. आणि आज बिलकुल वेळ नाही आहे, पूर्ण शेड्यूल बिझी आहे आणि बरं पण नाही आहे. जसं तुम्हाला आता आवाजावरून कळत आहे की किती भारी सर्दी झालेली आहे. आणि चला करते आता हे कर्टन्स काढायचे. हे बघा इथे खूप शॉर्ट झालं. ॲक्च्युली काय झालं ना की डोअर खूप उंच आहे आणि कर्टन्स मी आपले जे रेग्युलर मेजरमेंट असतं त्याच्यानुसार बनवून आणलेले होते. 1 hour later. तर आता जरा थोडंसं बाहेर चाललो आम्ही आणि हे सगळे पडदे काढून ठेवले आहेत आणि हे घेऊन चाललो आम्ही पुन्हा रिडिझाईन करत, कारण की हे आम्ही बनवून घेतलं आहे. हा कापड कॅटलॉग मधला आहे, आपण कापड चॉईस केला आम्ही. मला तो एक कर्टन घ्यायचा होता, तो पण नाही घेतला. तो इथे 2 टाकायचे म्हणून ते तर आता
आम्ही निघतोय. ठीक आहे. हा पहिला ब्लॉग आहे नवीन घरात. आणि अशी आमचा हा पॅसेज आहे इथे. आणि 7th फ्लोअरवरून असा व्ह्यूज दिसते. तिकडे काहीतरी चालू आहे असं वाटतं मला. आणि इथून एवढ्या जवळून फ्लाईट जाते. इथूनच मागच्या साईडनी लँडिंग झोन आहे इथे. तर आता आम्ही निघतो आणि बाहेर जातो. हे असा सेटअप केला होता. इथे कोंडी ठेवली आहे. आणि आता वाजलेले आहे 11:30 वाजून राहिले. तरी आम्ही आज लेट उठलो. तर याची तयारी व्हायची आहे. गॅस सिलेंडरची एजन्सीकडे जायचं आहे. तिथे थोडंसं आमची जी गॅस आहे सिलेंडर आहे तो हुडकेश्वरचा आहे. पण आता आम्हाला चेंज करावं लागणार आहे. चीज भवन म्हणून इथे जवळच आहे. तिकडे ट्रान्सफर करावं लागणार आहे. कारण की एवढ्या दुरून इकडे येणार नाही आम्ही. नाही आणणार. सो तर लेट सी. बघू आता काय होते. तर जातो आहे. ठीक आहे. आणि त्या दिवशी हे घेतलं एक रिमोट ठेवायसाठी. एक्झॉस्ट फॅन पण बघायचे आहे. इंडोनेशियनचे एक्झॉस्ट फॅन आहे ते बघू. आणि पडदे होते ते काढले कारण की त्याची लेंथ छोटी झाली. कारण की याची या दरवाजाची जी हाईट आहे ती खूप मोठी आहे. तर त्याच्यामुळे ते आम्हाला काढावं लागलं. ब्रॉडबँड एअरटेल स्टोअरमध्ये देऊ. आणि एवढं भणभण वाटत आहे. पण तरी पण बाहेर जाणं जरुरी आहे. पॉटमध्ये ठेवून दे. फ्लावर प्लांट पॉटमध्ये. सर्दीमुळे जाम कुसळल्यासारखं वाटतं. A few moments later. 1 hour later. तर आता थोडा वेळ झाला आम्ही परत आलो होतो दुपारी. आणि त्याच्यानंतर झोपलो. खूप बरं नाही वाटत होतं मला. तर झोपली. आणि आता मगाशी उठलो. तर परत गेलो आणि कर्टन्स घेऊन आलो. तर हे बघा कुरिअर आलं नव्हतं. गौरवनी काय बोलवलं आहे. हे ॲक्च्युली आपले जे प्लग्स असतात त्याचे बटन्स असते ना त्यावर लावायचे स्टिकर आहे. म्हणजे जर समजा तुमचं फॅनचं असेल तर फॅनवर लावू शकता. बेलचं बेलवर. वायफायच्या बटनवर. तर असं छान वाटते. म्हणजे जर समजा कोणी अननोन आला त्याला कळेल की कोणते बटन कशाची. सरळ त्यावर लावून दिले की बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा गौरव करत आहे. आणि इतके छान दिसत आहे ते. मस्त वाटत आहे. म्हणजे क्लिअर कळत आहे की ही फॅनची आहे. ही लाईटची आहे. वायफायची आहे. आणि इथे ही वायफायची आहे याची. सगळ्याच याचं म्हणजे इथे दिलेलं आहे ऑलमोस्ट. आणि इकडे पण लावल्या आहेत. इकडे लावल्या का ते फॅनची लावली आहे. तर आत्ता आलो थोडा वेळ झाला आणि कर्टन्स काढलेले आहेत. तर आता कर्टन्स घेऊन आलो आहे. हे बघा कारभारी लावून घ्या आधी पूर्ण. चला मी थोडा आता स्वयंपाक बनवते. कारण आम्ही थोडं भेल खाल्ली होती बाहेर. तरी पण भूक आहे. तर थोडा भात आणि डाळ भाजी बनवतो. तर तसंच म्हणताय बरोबर. कारण आता भूक नाही आहे पण थोडीफार आहे. तर चला मग मी बनवून घेते आणि मग बोलते. कारण खूप कणकण वाटत एकदम. म्हणजे मेडिसिन आणलं ना आपण. मेडिसिन आणलं ना. The next day. हे गाईज वेलकम बॅक टू ब्लॉग. कशा आहात सगळे. सगळे स्वस्त असेल. तर मला 2-3 दिवस झाले बरंच नाही आहे. आणि माझा अवतार पण भारी दिसतो आहे. म्हणजे भयंकर दिसतो आहे. आणि आंघोळ व्हायचीच आहे. तर मी आता जाणार आहे आंघोळीला. आणि पटकसे आंघोळ करून येते आणि मग बोलते. कारण
भयंकर त्रास होऊन राहिला. एक तर घसा वगैरे सगळं दुखत आहे सर्दीमुळे. $2,000 years later. आज मी थोडे कपडे वगैरे, तरी मी रोज एक बेडशीट वगैरे धुवायची, तरी आज जास्त कपडे निघाले, तर ते सगळे कामं आवरले. आणि तरी बरं नाही आहे म्हटलं, तरी पण आपले कामं आहे तर करायची आहे. तर मी घेतले होते कर्टन्स जे गोल्डन कलरमध्ये आहे. तर हे मी कॅटलॉगमधनं चॉईस करून बनवून घेतलेले कर्टन्स आहे. सो याला तुम्ही असं जवळून बघितलं ना, असं एक प्रिंट आहे, यावर टेक्स्चर आहे बघा. तर ते काय झालं, हाईटनी खूप छोटे झाले. मला असं वाटते 9 ते 10 इंच पडदा लागेल, तर तो काय छोटा झाला. मला असं वाटतं 7-8, आय थिंक. मला तो जास्त नाही, बट 4-5 बोटं म्हणजेच 4-5 इंचाचा फरक आहे त्याच्यामध्ये. तरी पण ते छान नाही वाटत होते, असे एकदम अटकवल्यासारखे वाटत होते. म्हणून म्हटलं चला आता ते काम करायचं, करून घेते. माझा वॉशिंग एरिया आहे आणि इथनं छान मस्त थंडी हवा येत आहे. इथे ग्लास डोर आहे जे की मी ओपन करून घेतलं आणि इथनं मस्तपैकी थंडी हवा येऊन राहिली आहे. आणि इथेच मी मशीनचं काम करत बसलेली आहे. सो चला मी आता माझं मशीन काम करून घेते, म्हणजेच माझे कर्टन्स रेडी करून घेते आणि मग बोलते. कारण एकच कर्टन झाला रेडी करून आणि तो लावून घेतलेला आहे मेजरमेंट बघायसाठी. बाकी सगळे व्हायचे आहे, तर पटापट करून घेते. आणि बाकी पण कामं आहे जे की मला करायचे आहे. तर आणखी एक महत्त्वाचं सांगायचं होतं की रेग्युलर ब्लॉग टाकायचं म्हणते. शूट तर करून ठेवते मी, पण एडिटिंगला वेळ लागतो आणि तेवढा वेळ मिळत नाही. जसं की हे कामं वगैरे आवरले की, आणि जसं आता मी 2 दिवसातनं 3 दिवसातनं टाकतो आहे, तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही बघा फक्त. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच कायम असू द्या. म्हणजेच आपलं चॅनल अजूनही आपल्याला 2K कंप्लीट करायचे आहे. सबस्क्रायबर अजूनपर्यंत झालेले नाही आहे. तर होप की आशा करते तुमच्याकडनं की तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका आणि आपले 2Kपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे फटाफट. तर चला मी आता माझे कामं करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला 6 वाजले आणि चहाची फरमाईश झाली आणि आपल्या कामाची वेळ झाली. तर बाकी सगळे कर्टन्स झाले, फक्त 2 कर्टन राहिले होते करायचे. तर आता म्हटलं आधी चहा प्यावं करा. घसा पण खूप दुखतो आहे आणि गौरवला पण चहा प्यायचा आहे. 6 वाजले पण वाटत नाही आहे 6 वाजल्यासारखं. फक्त थोडा आज आभाळ आहे, बाकी तर नॉर्मलच आहे. आणि हवा खूप जास्त सुरू आहे बाहेर. हे बघा बसण्याची पद्धत वर्क फ्रॉम होमवाली. गाईज आता आम्ही म्हणजे कर्टन्स आत्ताच ऑफिस झालं माझं आणि इकडे टी व्ही चालू आहे, ठीक आहे. आणि पडदे लावायचे होते. पडदे आमचे आखूड पडले होते, तिने केलेले आहे बरोबर. आणि आता या दरवाजाचा पडदा लावायचा आहे, तो मी लावतो. आणि इकडले 2 बाकी आणखी. इकडले झाले का ग? इकडले झाले, दोन्ही झाले आणि तुम्ही, ठीक आहे. हे पण 2 लावायचे आणि इकडला एक मेन डोरचा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने लावला आहे आणि मला दाखवतो इथपर्यंत याची हाईट होऊन राहिली. पहिले हाईट त्याची इथपर्यंतच होती, खूप शॉर्ट होऊन राहिला तो. तर आता बरोबर झाला आहे, कारण की दरवाजाची हाईट, हा जो दरवाजा आहे ना याची हाईट खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे ते पडदे थोडे शॉर्ट झाले. आणि आता इकडे लावायचे दोन, तर ते पण सही होऊन जाईल. काल आलेलं ॲमेझॉनचं पार्सल होतं, ते तुम्हाला दाखवलंच त्यांनी. हे बघा एक स्टिकर्स आहे इथे. हे वायफायचं आहे, जे आम्ही जिओचं ब्रॉडबँड लावलेलं आहे
कारण की ते एअरटेलचं आहे नाही, त्याच्यामुळे आम्हाला जिओचं लावावं लागलं. दाखवलं होतं ना. असा दिसतोय पडदा बाहेरून. तर आणि आपण जिरं वगैरे टाकून फोडणीचं म्हणजे लसूण तडका वरण नाही का ते बनवणार आहे. आणि भेंडीची भाजी. ओके. चपाती विदाऊट चपाती तर भाजी कोणी खात नाही. आम्ही तर नाही खात, तुम्ही खात असेल तर काय नाही. आणि भेंडी बनवणार. सर्दी वगैरे सगळं बसलं पण आता खोकला उमळलं. चला तर अरे यार तिथे आपल्याला मिक्सरचं लावायचं होतं. मी तिथे तेच लावलं आहे, मिक्सरचं लावायचं तिथे. डाळ वगैरे ठेवायची त्या साईडने मिक्सरचं लावायचं आपल्याला. आम्ही जेवण करतो मस्त आणि थोडंसं बाहेर घुमायला जाणार आहे. खाली सोसायटीमध्ये पहिल्यांदा जाणार आहे. आणि इकडं हा लॅपटॉप जरा जास्त नाटकं होऊन झाला. रेंडर इंदर बरं नव्हतं 2-3 दिवस झाले, त्याच्यामुळे बाहेर. अरे यार चालू आहे नाटकं होऊन झालं. जास्तीचा रेंडर नाही होऊन राहिले ब्लॉग. A few inches later. तर आता चाललो आम्ही, जेवण झालं आता आणि चाललो आम्ही आता वॉकला. तर पहिल्यांदाच निघून राहिलो आहे बाहेर. तर लेट सी आम्ही इकडे जाऊ, मागे जाऊ मागच्या साईडने. आणि आम्ही पहिल्यांदा जाऊ आता. जेव्हा सकाळी जाऊ तेव्हा वेळ भेटेल तेव्हा. सकाळी उठणं होत नाही आता एवढं सध्या, पण उठू लवकरच. 1 hour later. ठीक दिसतं. थोडा वेळ झाला आम्ही आलो खालून फिरून. गार्डनमध्ये थोडा वेळ बसलो आणि तहान लागली होती खूप जोराची. मग आम्ही वर आलो. तर उद्यापासून आम्ही बॉटल घेऊन कारण खूप जोरात तहान. सगळेजण बॉटल घेऊन जातात. तर थोडं पार्सल आलेलं आहे, तर ते तुम्हाला आता दाखवते की काय आलेलं आहे पार्सल. सो दॅट्स. तर सगळ्यात पहिलं पार्सल म्हणजेच आम्ही खूप दिवसापासून टाकतो करतोय. ऑर्डर टाकलं होतं, कॅन्सल झालं, परत कॅन्सल झालं. तर असं करता करता आज आम्हाला हे मिळालं आहे. तर ही आहे आपली किचन मॅट. वाव, क्वालिटी भारी आली आहे. अरे पण तेवढे जाड नाही आली आहे राव. नाही ना, आहे ना इथे एवढी तर जाड आहे. आणखी किती जाड राहते. हां, तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही इकडे आल्यानंतर कळलं की आम्हाला कशाची प्रॉब्लेम गेली. तर ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींची. आमच्याकडे या गोष्टी होतच नाही, आणि होत्यात तर त्या म्हणजे 1-2 अर्धी नव्हत्या. कोणती होती, कुठला नंबर होता, कुठला नव्हताच. तर आता याच्यामध्ये 1 by 1 सगळेच आहे. सेट आलाय आणि टाटा स्टील आहे. आणि रतन टाटांचं टाटा ॲग्रो टाटा स्टील असते तेव्हा या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते.